शिवाजी विद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले। या महाविद्यालयाने सलग 8 वर्षे देशपातळीवर पहिल्या 100 महाविद्यालयात मानाचे स्थान मिळवले। शिवाजी विद्यापीठ आविष्कार संशोधन स्पर्धा 13 डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत कोल्हापूरच्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीने सर्व विभागातून एकूण 6 पारितोषिके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले। विद्यार्थी पदवी विभागातून तृतीय क्रमांक, मेडिसिन अँड फार्मसीच्या महम्मद पटवेगार, पदव्युत्तर विभागातून प्रथम क्रमांक, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या मिहिर वैद्य, तर पदव्युत्तर विभागातून मेडिसिन अँड फार्मसीच्या रसिका पाटील हिने पहिला क्रमांक पटकावला। पदव्युत्तर विभागातून द्वितीय क्रमांक मेडिसिन अँड फार्मसीच्या ऋतिका पाटील, पीएचडी विभागातून द्वितीय क्रमांक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या प्रणाली टकले, तसंच पीएचडी विभागातून मेडिसिन अँड फार्मसीच्या ऋतुजा चौगुले हिने तृतीय क्रमांक मिळवल्याचं प्राचार्य डॉक्टर एच.एन. मोरे यांनी सांगितलं। शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत आविष्कार संशोधन स्पर्धा घेण्यात आली आणि त्यामध्ये भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर आणि तसेच पीएचडी या तिन्ही स्तरावर उत्तुंग यश संपादन करून एकूण 7 पारितोषिक क्रमांक पटकावले आणि सर्वसाधारण विजेतेपद म्हणजे शिवाजी विद्यापीठ स्तरावर जनरल चॅम्पियनशिप किंवा सर्वसाधारण विजेतेपद हे पटकावलं। या स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून प्राध्यापक रवींद्र जरग यांनी काम पाहिलं। यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच.एन. मोरे, उपप्राचार्य डॉक्टर एम.एस. भाटिया, प्राध्यापक रवींद्र जरग यांचं मार्गदर्शन लाभलं। या सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम, कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम, मानद संचालक डॉक्टर एच.एम. कदम, संचालक भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेस पुणेच्या संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच.एन. मोरे, उपप्राचार्य डॉक्टर एम.एस. भाटिया, प्राध्यापक रवींद्र जरग आदींचं प्रोत्साहन लाभलं।